आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आता तुझं कर्तव्य आहे की हे सूर्यवंशियांचं राजसिंहासन तू ग्रहण कर आणि आपल्या प्रजेचं रक्षण कर. राजा व्हायला 3 गोष्टींची आवश्यकता असते: गुरूंचा आशीर्वाद, मंत्री आणि मित्रांचा सहयोग, प्रजेतील लोकांचे प्रेम आणि विश्वास. आज मला या 3ही गोष्टी प्राप्त झाल्या. पण तुम्ही लोक तर माझ्यावर दया करा. मी ह्या राज्यसभेमध्ये उभा राहून ही घोषणा करतो: अयोध्येचे राजा केवळ राम आहेत. ते आता जिथे असतील त्या दिशेला उभं राहून मी त्यांना शतशः प्रणाम करतो आणि ह्याच क्षणी त्यांच्याकडे जाण्याचा पण करतो. भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया. दादा 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 मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा मी तुमच्या चरणाशी आलो आहे. होता माझ्या भावा, ज्या पापी माणसामुळे आपली ही दशा झाली आहे त्याला भाऊ म्हणू नका. मी आता त्याचा अधिकारी नाहीये. काय झालं भरत? तू गप्प का आहेस? पिताश्री, सांग, पिताश्री कसे आहेत? माझ्या मनात शंका येत आहे. तुमची शंका सत्य आहे दादा. पिताश्री आपणा सर्वांना सोडून परलोकात निघून गेले आहे. वत्सा भरत, तुझे पिता धर्माचं आचरण करताना आपल्या वचनाचं पालन करून या धनधान्यांनी समृद्ध असलेलं हे राज्य तुला देऊन स्वतः स्वर्गवासी झाले. तुझे ज्येष्ठ बंधू श्री रामचंद्र एका महात्म्यासारखे आपल्या पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी वनात गेले आहेत. तुझे पिता आणि ज्येष्ठ बंधू दोघांनीही हे अकंटक राज्य तुला प्रदान केलं आहे. आता तुझं कर्तव्य आहे की हे सूर्यवंशियांचं राजसिंहासन तू ग्रहण कर आणि आपल्या प्रजेचं रक्षण कर. ही तुमची आज्ञा आहे गुरुदेव. यावेळी हेच तुझं कर्तव्य आहे भरत. मंत्रिमंडळाचा काय सल्ला आहे? जे राज्य राजाशिवाय असेल तो प्रदेश आणि त्या राज्याची प्रजा दोन्ही सुरक्षित राहत नाही. शत्रू अशा वेळेचा फायदा घेऊन त्या प्रदेशावर आक्रमण करून त्याच्यावर कब्जा करतो. म्हणून रघुवंशाचं साम्राज्य सांभाळण्यासाठी यावेळी फक्त तुम्हीच असे जे युवराज होण्याच्या योग्य आहात. जरी तुम्ही ज्येष्ठ नसलात तरी ज्येष्ठ भावाच्या अनुपस्थितीत आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हे राज्य तुम्ही सांभाळणं न्यायाला धरू नये. राजा व्हायला 3 गोष्टींची आवश्यकता असते: गुरूंचा आशीर्वाद, मंत्री आणि मित्रांचा सहयोग, प्रजेतील लोकांचे प्रेम आणि विश्वास. आज मला या 3ही गोष्टी प्राप्त झाल्या. म्हणूनच मी अतिशय प्रसन्नतेने हे राज्य स्वीकार करू इच्छितो. परंतु माझ्या मनात एक शंका आहे. राजसिंहासनावर बसण्याआधी तुम्हा सर्वांनी या शंकेचं निरसन केलं तर चांगलं होईल. काय शंका आहे तुम्हाला राजकुमार भरत? काही दिवसांपूर्वी माझे स्वर्गवासी पिता श्री महाराज दशरथ यांनी अशीच एक सभा भरवली होती ज्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित होता, बरोबर? त्या भरलेल्या सभेमध्ये महाराज दशरथांनी आपला पुत्र श्रीराम ह्याला राज्याचा कारभार सोपवण्याचा प्रस्ताव मांडला होता आणि तुम्ही एकत्र येऊन एका आवाजात श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले होते, बरोबर? मी विचारतो, का आपण श्रीरामाच्या बाजूने आपले मत दिले? कारण श्रीरामासारखा राजा एखाद्या राज्याला मोठ्या नशिबाने मिळतो. अगदी बरोबर बोललात. मग तुमचं मत घेतल्यावर राजाने आपल्या एका राणीच्या सांगण्यावरून सगळ्यांच्या संमतीने घेतलेल्या जनमतावर ठोकर मारून आपल्या प्रिय श्रीरामाला घरातून घालवून वनामध्ये पाठवलं आणि मग आवडत्या राणीच्या पुत्राला राजा बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तुमच्यापैकी कोणी उठलं होतं हे विचारायला की आमच्या मताचं काय झालं? तुमच्यापैकी कोणी राजाच्या ह्या अन्यायाबद्दल त्याला जाब विचारला? तुमच्यापैकी कोणीतरी विद्रोहाचा आवाज उठवला?
मत देण्याचा अधिकार चांगली गोष्ट आहे, पण जो त्या अधिकाराचे रक्षण करत नाही, त्या अधिकारासाठी लढू शकत नाही, त्यांचे हेच हाल होतील. महालांमधल्या षडयंत्रामुळे असेच राजे माथी मारले जातील, जसा आज मी तुमच्या माथी मारला जातोय. तुम्हाला वाटतं की इतिहासात असंच घडायला हवं? कदापि नाही. मग उठा तर, उठा आणि उचला तो राजमुकुट आणि राज्याभिषेकाची ती पवित्र सामुग्री आणि चला माझ्या बरोबर वनात. म्हणजे ज्याचा तो अधिकार आहे त्याचा राज्याभिषेक तिथेच वनामध्ये करूया आणि त्याला आपला राजा बनवून आपल्या अयोध्येत परत आणूया. पण काय श्रीराम ही गोष्ट स्वीकारतील? का नाही करणार? ही माझी प्रतिज्ञा आहे की ते जर परत आले नाहीत तर मी सुद्धा एका राजाचे नाही तर त्यांच्यासारखे एका वनवासाचे आयुष्य व्यतीत करेन. तुम्ही हा विचार केलाच कसा की ज्या महाराज दशरथांनी आपल्या वचनासाठी आपले प्राण दिले, ज्या श्रीरामांनी आपल्या पित्याने तोंडून न सांगताही पित्याच्या वचनाची लाज राखण्यासाठी एक भरलेले साम्राज्य कसपटा समान सोडून वनाचा रस्ता धरला, त्याच दशरथाचा पुत्र असून, त्या श्रीरामाचा भाऊ असून सुद्धा हा भरत इतका नीच निघेल की आपल्या ज्येष्ठ भावाचं राज्य हडप करेल? राज्यावर फक्त ज्येष्ठाचाच अधिकार असतो. श्रीराम माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि गुणांनीही श्रेष्ठ आहेत. केवळ तेच या राज्याचे अधिकारी आहेत. जी गोष्ट आपली नाही ती घेणं पाप आहे. मी गुरुदेवांना प्रार्थना करतो मला हे पाप करण्याची आज्ञा देऊ नये, ज्यामुळे मी रघुकुलाला कलंक ठरेल. तसा कलंक माझ्या मातेने मला लावलाच आहे. पण तुम्ही लोक तर माझ्यावर दया करा. मी ह्या राज्यसभेमध्ये उभा राहून ही घोषणा करतो, अयोध्येचे राजा केवळ राम आहेत. ते आता जिथे असतील त्या दिशेला उभं राहून मी त्यांना शतशः प्रणाम करतो आणि ह्याच क्षणी त्यांच्याकडे जाण्याचा पण करतो. तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर येण्याची कृपा करावी. गुरुजन, माझा हा संकल्प सफळ हो असाच आशीर्वाद मला द्या. धन्य, तू धन्य आहेस पुत्रा. तू खरोखरच धर्माचा अवतार आहे. तुझे काही पूर्वज राजा प्रतापी आणि पुण्यात्मा झाले आहेत, पण धर्मासमोर इतक्या विशाल साम्राज्याला तुच्छ समजणारा तुझ्यासारखा महात्मा आजपर्यंत कोणीच नाही झाला. तू राजांचा राजा आहेस पुत्र. तू धन्य आहे. तुझा नेहमीच जय हो, सदा जय हो. भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया. भरत निघाला रे आपल्या राजाला आणाया. राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया, राजाला आणाया. भक्त निघाला रे आपल्या प्रभूला भेटाया. कुमार, हे शृंगवीरपूर आहे. इथले राजा निषादराज हे आहेत. ते श्रीरामांचे परमभक्त आहेत आणि श्रीराम त्यांना आपला मित्र आणि सखा मानतात. काय? श्रीराम ह्यांना आपला मित्र मानतात? मग तर ते माझ्याकरता रामदादांसारखेच आहेत. आर्य सुमंत, मला त्यांचं लवकर दर्शन घेतलं पाहिजे. अयोध्येचे राजा भरत कुमारांना या निषाद गुहूचा जोहार. राजा जोहार. घ्या, ते स्वतःच आलेत. जोहार भरत राजा. नाही निषेध राजा, मी रामांच्या अरे रे रे मित्रांचा- रे. अयोध्येच्या राजा, तुम्ही हे काय करताय? दादा तुम्हाला खूप जवळचं मानतात. तुम्ही मला मिठीत घ्या म्हणजे मला असं वाटेल जसं माझ्या रामदादांनीच मला स्पर्श केलाय. तुम्ही मला त्या योग्यतेचा मानत नाही ना? ठीक आहे, माझ्या पापांची हीच शिक्षा आहे. नाही नाही भरत दादा, नाही नाही भरत दादा.
आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुमचे अपराधी आहोत. आमच्या मनात न जाणू काय काय विचार आले तुमच्याबद्दल. भरत दादा, आम्हाला क्षमा करा. आम्ही पापी आहोत. अरे, श्रीरामांच्या बंधूंबद्दल आमच्या मनात कसले विचार आले. आम्ही खूप मोठे पापी आहोत, खूप मोठे. आम्हाला क्षमा करा भरत दादा. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुम्ही तर खरोखरच रामाचं दुसरं रूप आहात. अगदी रामदादाप्रमाणेच तुमच्या हृदयात प्रेम आहे. शत्रुघ्न, ह्यांना नमस्कार कर. ह्यांनी रामदादाला सांगितलं तर आपल्याला क्षमा होईल. नाही कुमार, नाही. जोहार मंत्रीजी. श्रीराम खरंच सांगत होते की आमचा भरत खूप महान आहे, हो ना? दादा माझी आठवण काढत होते. हा, खूप खूप आठवण काढत होते. गवताच्या बिछाण्यावर झोपून पूर्ण रात्रभर तुमच्याबद्दलच बोलत होते. गवताच्या बिछाण्यावर? दादा गवताच्या बिछाण्यावर झोपले होते? हो, तो बघा, तो जो वटवृक्षाखाली गवताचा बिछाना आहे ना, त्यावरच प्रभू राम आणि माता सीता संपूर्ण रात्र झोपले. दादा आणि वहिनी ह्या वाळलेल्या गवतावर झोपले? हो कुमारजी, आमचे प्रभू श्रीराम इथेच झोपले होते. आमचा बिछाना नाही घेतला त्यांनी आणि आम्ही वाढलेलं अन्नही खाल्लं नाही. कंदमुळं खाल्ली आणि गंगा मातेचं पाणी पिऊन आपलं पोट भरलं. आणि दुसऱ्या दिवशी अन्वाणी पायांनी चित्रकूटाकडे प्रस्थान केलं. हाय रे अभाग्या भरत. दादा वाळलेल्या गवतावर झोपले आणि तू महालातल्या रेशमी बिछाण्यावर झोपत होतास. आर्य सुमंत, इथपासून मी पण चालत अनुवाणी पायांनी चित्रकूटापर्यंत जाईन. जोपर्यंत दादांचे दर्शन होत नाही, अन्न ग्रहण करणार नाही. स्वामी कंदमुळं खातात आणि सेवक राजभोग खातो. धिक्कार आहे अशा सेवकाचा, धिक्कार आहे. वा भरत वा, तुझ्यासारखा रामभक्त या संसारात दुसरा होणार नाही. गंगा तीरी खडाऊ त्यागी अनवाणी निघाला वैरागी. रामाच्या चरणी लीन होईन, धर्म सांगे त्यास परत आणि. पुण्य प्रयागाला केले प्रणाम, पोहोचले भारद्वाजांच्या धामा. आपण पोचलो का निषादराज? हाच चित्रकूट आहे का? हो. कुठे असेल रामदादाची कुटी? तुम्ही चिंता करू नका कुमार. आम्ही माणूस पाठवलाय, तो आत्ता माहिती काढून आणेल. कुमार कुमार कुमार, मी श्रीरामाची पर्णकुटी शोधून काढली आहे. सापडली? त्यांची झोपडी याच ठिकाणी आहे. त्या तिथे झाडांची गर्दी दिसते ना, ठीक त्याच्या दुसऱ्या बाजूला. ते आता राजकुमार लक्ष्मण आणि देवी सीता यांबरोबर तिथे बसलेले आहेत. काय? दादा बसले आहेत? चल गुरुदेव, तुम्ही ही चढण लवकर चढू शकणार नाही. तुम्ही मातांना घेऊन हळूहळू या. बाकी सगळे लोक इथेच विश्रांती घेतील. चला चला. दादा दादा दादा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे. दादा, मी तुमच्या चरणाशी आलो आहे.
भरत, भरता, भरता, माझ्या भावा. नाही दादा, ज्या पापी माणसामुळे आपली ही दशा झाली आहे त्याला भाऊ म्हणू नका. मी आता त्याचा अधिकारी नाहीये. वहिनी, 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 मला क्षमा करा वहिनी. मी निलाजऱ्यासारखा तुमच्या समोर आलो आहे. तुम्हा सगळ्यांची ही दशा पाहण्या अगोदर बरं झालं असतं जर मला मृत्यू आला असता. नाही भाऊजी, असं म्हणू नका. प्रणाम दादा, प्रणाम. नाही लक्ष्मणा, मी ह्या योग्यतेचा नाही की तुम्हाला वंदन करावंस. माझ्या मनात पाप नाही. मी स्वतः मूर्तिमान पाप आहे, ज्याच्यामुळे दादा, वहिनी आणि तुझी ही दशा झाली. अशा पापी माणसाला नमस्कार करू नकोस. मला क्षमा करा दादा, मला क्षमा करा. माझ्या मनात तुमच्याबद्दल संशय होता आणि म्हणून मी तुमच्यावर धनुष्य उचललं दादा. मग तो बाण मारला का नाहीस वेड्या? तो बाण मारला असतास तर माझ्यावर मोठे उपकार केले असते. मग मी दादांसमोर स्वतःचं हे कलंकित तोंड घेऊन तर उभा राहिलो नसतो. माझ्या कुलघातिणी मातेच्या पापांची मला हीच शिक्षा मिळाली पाहिजे. भरत, मातेसाठी असे अपशब्द बोलणं पाप आहे. तू तर धर्माचा अवतार आहेस. माझ्या कैकई मातेसाठी तुझ्या तोंडून असे शब्द? दादा, या परिस्थितीत माझी मती भ्रष्ट झाली आहे. माझ्या सगळ्या पापांना क्षमा करा. मी आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला तुम्हाला शरण आलो आहे. धैर्याने काम घे भरत. दादा, पिताश्री, माता सगळे कुशल आहेत ना? काय झालं भरत, तू गप्प का आहेस? बोल भरता, दादा. बोल भरता. पिताश्री, सांग पिताश्री कसे आहेत? माझ्या मनात शंका येत आहे. दादा, तुमची शंका सत्य आहे दादा. पिताश्री आपणा सर्वांना सोडून परलोकात निघून गेले आहे. दादा, लक्ष्मणा, आपण अनाथ झालो दादा. आपण अनाथ झालो दादा. आपण अनाथ झालो दादा. हो हो लक्ष्मणा, हो. हे पुण्यात्मा, तृप्त करतो आम्ही तुला तिलांजली देऊ. आत्मशांती करिता दुधाची धार जलात अर्पून सर्व भावांसह फुलर्पित नत आहे राम तुम्हाला. हे स्वर्गी
पितामह तर्पण हे हो स्वीकार तुम्हाला हे स्वर्गीय पितामह हो तर्पण स्वीकार तुम्हाला ओम तृत्यदुम